सोयाबीनचे बाजारभाव आता मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनपर्यंत 8,000 क्रॉस करणार का सरासरी? आणि यंदा खरीपासाठी जे हमीभाव जाहीर केलेले आहेत त्याच्याही पलीकडे ते जाणार का? असा एक प्रश्न आहे. अनेक चॅनलमध्ये, अनेक बातम्यांमध्ये याची चर्चा आहे की सोयाबीन 8.5 झाले, सोयाबीन 9,000 होणार. प्रत्यक्ष काय स्थिती आहे? मागील वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचे बाजारभाव यावर्षी मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये तब्बल 50 ते 75% वाढलेले आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत ते किती वाढले आणि कसे बदल होत आहेत, त्यातून काय चांगले गोष्टी मिळत आहेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार, तारीख आहे 26 मे 2026. सोयाबीनच्या बाजारभावांची चर्चा आहे. अनेक ठिकाणी काहीतरी चुकीचे हेडिंग टाकून 8,000, 9,000, 10,000 असं सांगितलं जातं आहे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल होती आहे. पण प्रत्यक्ष 8,000 एखादाच वक्कल कुठेतरी गेला असेल, 8, 8,500, तेही जास्तीत जास्त किमतीत. एखादी गोणी, एखादा वक्कल, एखादा क्विंटल. मात्र सोयाबीनची एकूण बाजाराची सगळी अवस्था बघितली, बाजाराची अवस्था बघितली तर ती दिलासादायक आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनचे जे बाजारभाव आहे महाराष्ट्रामध्ये जर विचार करता ते साधारण 7,000 रुपयापर्यंत सरासरी पोहोचलेले आहे. हा वास्तव आकडा आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत काही बाजारांमध्ये तब्बल 75% वाढ झाली आहे. मागच्या वर्षी मेच्या चौथ्या आठवड्यात सोयाबीनचे जे बाजारभाव होते त्या तुलनेमध्ये मेच्या चौथ्या आठवड्यात यावर्षी जे तुम्हाला बाजारभाव मिळत आहे त्यामध्ये 75% वाढ झाली. काही ठिकाणी, काही बाजार समित्यांमध्ये ती 50, 60, 70 अशी आहे. आता एप्रिलच्या चौथ्या आठवड्यात तुम्हाला सोयाबीनला जे बाजारभाव मिळाले होते त्या तुलनेत अनेक बाजार समित्यांमध्ये 15, 20, 25, 27% वाढ झालेली आहे. थोडक्यात सोयाबीनच्या बाजारभावाचा ट्रेंड आहे हा वाढीचा आहे. पण वास्तववादी विचार केला तर ती कशी होईल, कुठपर्यंत जाईल, त्याचा सगळा आढावा आपण घेणार आहोत. सध्या वेगवेगळ्या ठिकाणी काय बाजारभाव आहे त्यातनं तुम्हाला कळेल. अहिल्यानगरमध्ये 7,200वरनं 7,380पर्यंत गेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 78% आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 25%, मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण 1.5% वाढ आहे. अकोला बाजार समितीमध्ये 7,245पर्यंत पोहोचला आहे सरासरी. मागच्या महिन्याच्या तुलनेत 32%, मागच्या वर्षाच्या तुलनेत 75% वाढ. अमरावतीमध्ये सोयाबीनचे सरासरी बाजारभाव पोहोचले आहे 7,200पर्यंत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 3.25%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 28.9% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 75%ची वाढ आहे. बीडमध्ये सोयाबीन पोहोचला आहे 7,250. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% घट असली तरी मागच्या महिन्याच्या तुलनेत 25% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 70% वाढ आहे. पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचं निवेदन करतो की आता जे बाजारभाव आहे त्यामधले काही ज्या बाजार समिती आहेत, विशेषतः छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, हिंगोली आणि बीड या ठिकाणी मागच्या आठवड्याच्या तुलनेत बाजारभावामध्ये घट आहे. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत हा बाजारभाव जो आहे तो सगळ्याच महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे 50 ते 75%. आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत हा बाजारभाव तब्बल 15 ते 28% किंवा आपण 25% वाढलेला आहे. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. माझ्याकडे जी माहिती आहे त्यावरनं जे आत्ताची जी तात्पुरत्या 3-4 दिवसांची तुलना आहे ते मी करत असलो तरी बाजारभाव मजबूत आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आता लातूरचे बाजारभाव कसे आहेत, पुढे काय आहे ते पण आपण बघूया. तर बुलढाणामध्ये 7,225, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2%ची वाढ, मागच्या महिन्याच्या तुलनेत 26%ची वाढ, मागच्या वर्षीच्या तुलनेत 80%ची वाढ. बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयाबीनचे बाजारभाव 6,000 असले आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 15% घट असली तरी मागच्या महिन्याच्या तुलनेत 8% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 51%नी वाढ आहे.
धाराशिवमध्ये 6,950 आहेत. इथे मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण 2% घट आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 19% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 63% वाढ आहे. एकूण या सगळ्याच ठिकाणी वाढीचा ट्रेंड आहे. भाव फार दबावात नाही. हिंगोलीमध्ये लातूरनंतरचं जे महत्त्वाचं बाजार आहे, 7,124 पर्यंत बाजारभाव पोचलेले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 78%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 27% वाढ आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत बाजारभाव स्थिर आहे. जालन्यामध्ये 7,200 पर्यंत पोचलेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत थोडी वाढ आहे 1%. मागच्या महिन्याच्या तुलनेत 26 आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 63% वाढ आहे. सगळ्यात महत्त्वाची बाजार समिती लातूर. लातूरमध्ये आता सोयाबीनचे बाजारभाव 7,416 पर्यंत पोहोचलेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.5% वाढ असला तरी मागच्या महिन्याच्या तुलनेत 25% आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 75% वाढ आहे. नागपूरमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत 62, मागच्या महिन्याच्या तुलनेत 21% वाढ घेऊन 6,709. नांदेडमध्ये 6,732, मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण 4%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 20% आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 60% वाढ आहे. चला आता नाशिक, पुणे या ठिकाणी कसे बाजारभाव आहेत, तिथं सोयाबीन विकला तर ते वाढीचे असणार की घटीचे असणार ते पण जरा बघूया. तर इथे पुन्हा चांगली बातमी आहे. नाशिकमध्ये 7,545 पर्यंत पोहोचलेला आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 28% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 78% वाढ आहे नाशिकमध्ये. पुण्याची मागच्या आठवड्याची जी सरासरी जी होती ती 7,500 होती आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत तिथे परत वाढ दिसून येत आहे. मागच्या वर्षी किती होते पुण्यामध्ये बाजारभाव? 5,700, माफ करा 4,100 इतकी होती. म्हणजे थोडक्यात पुण्यामध्ये किती वाढ झाली ते तुम्हाला लक्षात येईल. इथे पण साधारण 70% आसपास वाढ आहे. आता सोलापूरमध्ये 7,300 पर्यंत सोयाबीन पोहोचलं आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 26% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 72% वाढ आहे. परभणीला मागच्या वर्षीच्या तुलनेत 68%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 25% आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% वाढ आहे, माफ करा 2% वाढ आहे. परभणीचे बाजारभाव 7,070 पर्यंत पोहोचलेले आहेत. वर्ध्यामध्ये 6,570 पर्यंत पोहोचले. मागच्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल 8% वाढ, मागच्या महिन्याच्या तुलनेत 36% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 80% वाढ आहे. सर्वाधिक वाढ ही वर्ध्यामध्ये दिसून येते. वाशिममध्ये 7,355 वर पोहोचलेले आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेत 70%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 26% वाढ आहे. यवतमाळमध्ये 7,315 आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 80% आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 80% आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत साधारण 33% वाढ आहे. एकूणच महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्यात 6,900 सरासरी भाव होते, ते आता 7,000 पर्यंत पोहोचलेले आहेत. कालचे लातूरचे जे बाजारभाव होते म्हणजे 25 तारखेचे, ते किमान 7,100, कमाल 7,880 आणि जास्तीत जास्त 7,540 पर्यंत पोहोचलेले आहेत. एकूण राज्यामध्ये जे बाजारभाव जे दिसत आहेत सरासरी, छत्रपती संभाजीनगर 6,000 आहेत, मोर्शीला 6,800 आहेत. हे सोडलं तर बाकी सर्व ठिकाणी साधारण 7,000 पासून 7,500 पर्यंत पोहोचलेले आहेत. परतूर असेल, गंगाखेड असेल, देऊळगाव राजा आहे, अहमदपूर आहे, त्याच्यानंतर उमरी, सेनगाव, पाथरी, त्यानंतर नांदगाव खांडेश्वर, त्याच्यानंतर काटोल, सिंदी सेलो आणि पुलगाव या ठिकाणी मात्र 6,000 ते 6,900 पर्यंत आहे. एकूणच सगळा विचार करता सोयाबीनचे बाजारभाव वाढते आहे. बियाणांची खरेदीसाठी सुद्धा सोयाबीनची मागणी आहे आणि सध्या तेलाचे बाजारभाव भडकले आहे. आयातीची धोरणं बदललेली आहेत, त्यातून या सोयाबीनच्या बाजारभावावर परिणाम झालेला आहे. पण ते 8,000 ते 8,500 9,000 जातील का
हे आपल्याला येणाऱ्या काळातच समजेल. जोडून राहा, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. या संदर्भात आणखी एक व्हिडिओ आपण करूया उद्या किंवा परवा. धन्यवाद.